नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे रिया होममेड कुकिंग किचनमध्ये। ही रेसिपी आहे इडली सांबार। त्यासाठी एक कढई घेऊ, त्यानंतर त्याच्यामध्ये गरम झाल्यानंतर तेल टाकू। 3 पळी तेल टाकायचे। 3 पळी तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडं तेल टाकायचं। तेल गरम झाल्यावरती मोहरी टाकायची। मोहरी फुटली की त्याच्यामध्ये लसूण सांबार जिरं याचा मिक्स केलेला टाकायचं, मिश्रण टाकायचं। मिश्रण झाल्यावरती त्याच्यामध्ये थोडा चमच्याने हलवल्यानंतर कांदा टाकायचा। थोडा करून टाकल्यानंतर कांदा पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे, बारीक कापलेले टोमॅटो टाकायचे। टोमॅटो टाकल्यानंतर त्याच्यामध्ये सांबार मसाला टाकायचा, आणखी तिखट हळद टाकायचं। ते मिश्रण नंतर थोडं सांबार टाकायचा। आधी सांबाराला रई मारून घ्यायची, त्यानंतर थोडं करून सांबार टाकायचा। सांबार होत असताना त्याला जास्त हलवायचे नाही, कारण त्याच्यामधली तर्री निघून जाते। त्यामुळे थोडं करून आणि हळूहळू हलवायचा। त्याच्यानंतर आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकायचे, चांगलं शिजू द्यायचं। त्याच्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर तयार आहे। आपण आता इडली बनवायला घेऊया। त्याच्यामध्ये चवीनुसार त्याच्यानंतर आपण या भांड्याला तेल लावून घेऊ। तेल लावल्यानंतर याच्यामध्ये मिश्रण टाकूया। मिश्रण टाकल्यानंतर हे गॅसवरती ठेवूया। नंतर याला आपण झाकण लावायचे आणि पीठ वाळवून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण 10 मिनिटांनंतर बघूया। चला आता आपण झाकण काढून बघूया। आता टेस्ट करून पाहूया। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी झाली। तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। अशीच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक